समाज बांधवांच्या वतीने गुरुवार पेठेतील असलेल्या रजाशा दर्गाच्या अतिक्रमणाचा विषय असेल, याच भागातील अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावरती असतील, याचे अतिक्रमण असेल आणि विशेषत्वाने या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत आहे। याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं तमाम पुणेकरांच्या हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे। आमच्या लढाई कुठल्या दर्गाच्या विरोधातली नाही, परंतु या दर्गाच्या मागे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी घडामोडी या निमित्तानं होत आहेत। ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडळाचं आरक्षण आहे, गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतले नाही। लोकहिताच्या गोष्टींसाठी आरक्षण असतात, समाजासाठी आरक्षण असतात, त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेता त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अनाधिकृत दर्ग्याच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे। या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे, इतिहास आहे, शिस्त आहे, आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा या देशाला दिलेला आहे, या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि तात्काळ प्रशासनाने पुणे महापालिकेने या गुरुवार पेठेतल्या अतिक्रमण हटवावी, आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी मंडईची व्यवस्था उभी करावी। प्रशासन दुर्लक्ष करते, याला कुठल्याही राजकीय लोकांचा विरोध नाही, परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गेली वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि देश मंडळ करतायत। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने हा ज्यावेळेस मोर्चा रस्त्यावर करण्यात आला, त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रमाणामध्ये अतिक्रमण हटवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे। जर 27 सालच्या डीपीमध्ये हे आरक्षण असेल तर आज 2025 आहे, 40 वर्ष आरक्षण राहतं कसं, ते विकसित काय होत नाही आणि पुणेकरांसाठी विकसित झालेलं आरक्षण काय उपलब्ध होत नाही, यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे। गेले 10 वर्ष भाजपची सत्ता आहे राज्यात, मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून ओळखले जातात। कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचा प्रथम प्राधान्य असतं, परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये माझं काय दडलं मला माहित नाही। वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला, तोंडी बोलणं केली, परंतु याकडे दुर्लक्ष केलं। तेव्हा पुढे आम्हाला रास्ता रोकोचं हत्यार काढावं लागलं आणि आज तुम्हाला मी सांगतो, हा पहिला टप्पा आहे। जर येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढले नाही तर हे आंदोलन पुणे शहराभर आम्ही नेऊ आणि हे अतिक्रमण काढू, हा या निमित्तानं आम्ही आणि मी या मोर्चामध्ये सहभागी झालो। जोपर्यंत पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला आश्वासित करत नाहीत की 15 दिवसामध्ये आम्ही हे आरक्षणाची जागा ताब्यात घेऊ, रस्त्यावरचे अतिक्रमण काढू, हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी देत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसून राहणार आणि तोपर्यंत रस्त्यावर आंदोलन करू।